हॅलो, मी हर्षा. तर आज आपण पाहणार आहे तांदळाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत चकली कशी बनवायची. तर मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी आपण 1.5 किलो तांदळाचं पीठ आणि पावशर बेसन पीठ असं सगळं भाजून घेतलंय कुकरला. भाजून कसं घ्यायचं तर कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं, एका डब्यामध्ये तांदळाचं पीठ ते रुमालामध्ये बांधून ठेवायचं. त्याच्यानंतर ते 15-20 मिनटं शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे, कोरडंच पीठ बांधायचं आहे. त्याच्यानंतर ते थोडंसं थंड झालं की काढून व्यवस्थित चाळून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 पळी गरम तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. ही लहान पळी आहे त्याच्यामुळे 3 पळ्या टाकल्या ते. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार हावरी टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर ओवा वगैरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद ॲड करायची. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. त्याचबरोबर हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा नका टाकू. अतिशय कमी टाईममध्ये होणारी रेसिपी आहे, ते पण एकदम खुसखुशीत चकली. त्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि मीठ. तुम्हाला हावरी वगैरे एक्स्ट्रा ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार, जसं तुम्हाला आवडतं तसं. हे सगळं टाकल्यानंतर हे मिश्रण आधी एकजीव करून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करत ते मळून घ्यायचे. मळायचं खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो, तांदळाच्या भाकरीचं पीठ मळतो भाकर बनवण्यासाठी, तशा अंदाजामध्ये तुम्ही मळून घेऊ शकता. याला व्यवस्थित मळायचे जेणेकरून चकलीचे छोटे छोटे तुकडे पडू नये. आधी मी याला मस्तपैकी एकजीव करून घेते. अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळलं नाही जात, याला चिकटपणा नसतो चांगला, म्हणजे जसं कारण आपण याला उकडून घेतो ना आधी, म्हणजे पीठ शिजवून घेतो ना कुकरला, त्याच्यामुळे याला तेवढी चिकनाई नाही राहत. त्याच्यामुळे असं व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडा टाईम लागला तरी चालेल, पण व्यवस्थित करायचं आहे. जर नाही मळलं तर चकली गोल हेच करता नाही येत, साच्यामधून खाली पडतच नाही, तिचे तुकडे तुकडे होतात. तर हे स्टारमध्ये वेगळी वेगळी साईज अवेलेबल असते, तर मी आधी मोठा घेऊन ट्राय करून बघते कशी येते. पीठ साच्यामध्ये भरण्यापूर्वी सुद्धा एकदा हातावर व्यवस्थित मळून एकजीव करून घ्यायचे. त्याच्यानंतर असा उभा गोळा करायचा आणि तो साच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर साचा बंद करून व्यवस्थित गोल चकली पाडून घ्यायची खाली. त्याचबरोबर साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचे, मस्त एकदम गरम तेल होऊन द्यायचं.
मला असं वाटते हा साचा जरा म्हणजे याचा जो स्टार आहे या साच्याचा तो जरा मोठा आहे, त्याच्यामुळे चकली पण खूप मोठी मोठी दिसती जरा. हे दिसायला असं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. कसं चवीला उत्कृष्ट झाल्यावर दिसायला पण झालं पाहिजे ना, त्याच्यामुळं मी साचा बदली करते. मला मम्मीने आधीच बदली करायला सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही. मला वाटलं तो खूपच छोटा होईल, त्याच्यामुळे मी मोठाच टाकला. पण आता परत डबल काम करून घेते जरा. आता हे काढते, पुन्हा छोटा साचा लावते. यामध्ये बघा किती सुंदर अशी बारीक चकली पडतीये. तुम्हाला लहान चकली हवी असेल तर तुम्ही लहान बनवा. मी मोठ्या मोठ्या बनवा, म्हणजे खूप पण मोठ्या नाही पण मोठ्याच. ह्या साच्याने मस्त चकली होती. म्हणजे जसं जेवढं लहान स्टार असेल तेवढा आकार सुंदर येतोय असं म्हणायचं. हे बघा एकदम मस्त असे काटे काटे पण आले ते चकलीला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर चकली झाली. आता आपण मस्त तळून घेऊया याला. तळून झाल्यावर या काहीशा अशा दिसतात. एकदम सुंदर. हे जास्त तेल सुद्धा घेत नाही, एकदम खुसखुशीत बनतात. आणि रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.